ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतिगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहरामध्ये 26 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ 27 मार्च रोजी राहुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की राहुरी शहरामधील बुवासिन बाबा तालीम इथे अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची जी घटना घडली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय। ही घटना ज्या कोणी समाजकंटकांनी केली आहे त्यांना तातडीने अटक करून कठोर शासन करण्यात यावं। पोलीस प्रशासनानं याबाबत योग्य पावलं उचलावीत आणि या परिसरामधील सर्व CCTV फुटेज तपासून योग्य ती कारवाई करण्यात यावी। कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या कोणी हा प्रकार केला आहे त्या आरोपींना तातडीने अटक झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच घडलेल्या घटनेचा राहुरी तालुका बार असोसिएशनतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय। सदर गुन्ह्यामधील आरोपी अटक झाल्यानंतर आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेणार नाही असा ठराव पारित करण्यात आलाय। यावेळी ॲडव्होकेट राहुल शेटे, ॲडव्होकेट अमोल डवले, ॲडव्होकेट जीवन राऊत, ॲडव्होकेट योगेश शिंदे, ॲडव्होकेट किरण धोंडे, तसेच ॲडव्होकेट राहुल दिवे, ॲडव्होकेट प्रसाद कोळसे, ॲडव्होकेट सुनील घुंगटे, तसेच ॲडव्होकेट बाबा खुरुत, ॲडव्होकेट अमोल पानसंबळ आदी या ठिकाणी उपस्थित होते। काल आपल्या राहुरी शहरामध्ये जो काही महाराजांचे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करून जो निंदनीय प्रकार घडलेला आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राहुरी वकील संघाच्या वतीने राहुरी वकील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्य हे राहुरी पोलीस स्टेशनचे PSI साहेब यांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। तसेच यामध्ये जो आरोपी पकडला जाईल त्या आरोपीचे राहुरी वकील संघाच्या वतीने कोणीही वकीलपत्र घेणार नाही अशा प्रकारचा ठराव आम्ही आत्ताच राहुरी पोलीस स्टेशनचे PI साहेब ठेंगे साहेब यांना सदर निवेदनाद्वारे दिलेला आहे। या घटनेचा राहुरी वकील संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।